मागील 8 वर्षामध्ये मागील कोणी सत्ताधारी होते त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काम इथं जतमध्ये झालं नसल्यामुळं आणि त्यांनी केलं नसल्यामुळं आता अत्यंत लोड या नगरपालिकेला आलेला आहे। आमदार साहेबांच्या रूपानं अनेक पद्धतीचा निधी मिळतोय। आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की जो कचरा डेपो वर्षानुवर्ष पडून होता, गेले 8 वर्ष त्यातली मशिनरी वापरली जात नव्हती, त्या सर्व मशिनरी आम्ही पुन्हा ताकदीनं चालू केल्या। आता आपल्याला रोजच्या रोज कचरा विघटन प्रॉपर केलं जातं आणि तेवढंच नाही तर जो घनकचरा मोठ्या पद्धतीनं साठलेला आहे तो सुद्धा घनकचरा पूर्ण काढून त्या 5 एकर जागेमध्ये आम्ही सोलर बसवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। तेही काम प्रगतीपथावर आहे। विशेष मला आनंद वाटतो की नगरपालिकेनं अत्यंत सिरियसनं हा विषय घेऊन ज्या जुन्या मशिनरी होत्या त्याला लाईट सप्लाय नव्हता, तो विद्युत सप्लाय पूर्ण केला। मशिनरी पूर्ण व्यवस्थित करून घेऊन रोजचं विघटन करून प्लास्टिक श्रेडिंग करून प्लास्टिकचं व्यवस्थित व्यवस्थापन आता चालू झालेलं आहे। विशेषतः मी सगळ्या लोकांना आवाहन करेन की निगडी रोडवर असलेल्या या कचरा डेपोला जाऊन लोकांनी भेट द्यावी। गेले अनेक दिवसापासून चालू आहे। त्याच्यामध्ये पाणी पुरवठा बद्दल वारंवार अशा मेसेजेस टाकले जातात। माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांचंही नाव याच्यामध्ये खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। वस्तुस्थिती अनेक वेळा आम्ही अनेक भाषणातून सांगितलेलं आहे की जतच्या पाणी पुरवठा योजनाचं नवीन काम 79 कोटीचं हे प्रगतीपथावर असून 70% काम पूर्ण झालेलं आहे। 5 हे पाण्याच्या टाक्या सगळीकडे उभ्या आहेत। नुकतंच त्याची पाहणी आमदार साहेबांनी पण केलेली आहे। सगळ्याच्या घरापर्यंत त्या निळ्या पाईपनं नवीन पाणी पुरवठा योजना संपूर्ण लोकांच्या पर्यंत पोहोचायला आता लागलेली आहे। असं असताना 40 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन बिरनाळ पाईपलाईन ही अत्यंत जुनी झाल्यामुळं गंजलेल्या अवस्थेत असल्यामुळं अनेक ठिकाणी ती फुटती आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस 1 किंवा 2 दिवस तिथं पाणी पुरवठा हा उशिरा होतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन लोकांच्या मध्ये असंतोष पसरवत आहेत। याचाही आम्ही सर्व नगरपालिके सदस्य त्याचा जाहीर निषेध करतो। येत्या डिसेंबर आणि येत्या मार्च पर्यंत 100% ज्यावेळी हे पाणी पुरवठ्याचं काम होईल त्यावेळी लोकांना रोज व्यवस्थित पाणी मिळेल ही अशी परिस्थिती आता नवीन योजनेची आहे आणि नगरपालिकेचं काम काय चालू आहे याचा अभ्यास करावा। त्याचबरोबर लिंगायत स्मशानभूमी ही त्याला मदत करून त्या स्मशानभूमीचं ज्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं निश्चित आमच्या सभेत ठरलं होतं, परंतु दुर्दैवानं ती स्मशानभूमी आज तागायत नगरपालिकेच्या नावावर नाही। गेल्या अनेक वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी एवढं सुद्धा काम केलं नाही आणि लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं आणि आता आपल्याला युद्ध पातळीवर नगरपालिकेच्या नावावर करून तिथं 100% लिंगायत स्मशानभूमीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं कार्य नजीकच्या काळात करणार आहोत। त्याचबरोबर अभ्यासिका मंजूर झालेली आहे, त्याचं वर्क ऑर्डर निघेल, काही दिवसामध्ये त्याचं बांधकाम चालू होईल। त्याचबरोबर नगरपालिकेच्या बिल्डिंग याचंही कामकाज मान्यता मिळालेली आहे, त्याचीही वर्क ऑर्डर निघेल आणि त्याचंही बांधकाम ह्या 2-3 दिवसामध्ये आम्ही भूमिपूजन करून त्याचंही काम आम्ही युद्ध पातळीवर चालू करतोय। त्याचबरोबर इथं नमो उद्यानासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। त्या पद्धतीनं टेंडर काढायची प्रक्रिया चालू आहे आणि तेही सुद्धा काम आपल्याला नजीकच्या काळात बघायला मिळेल। अत्यंत या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जानेवारीमध्ये चार्ज घेतल्यापासून माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये कशी नावारूपास येईल ह्याचे प्रयत्न आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि आम्ही करतो आहोत।